तर अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये उभी फूट पाडणार का अशी चर्चा रंगलेली आहे। काँग्रेसचे 20 आमदार चव्हाणांच्या संपर्कात आहेत। अशोक चव्हाण समर्थकांचा हा मोठा दावा आहे। नांदेडमधील 2 आमदार अशोक चव्हाणांसोबत जाण्याची शक्यता आहे। चव्हाणांसोबत काँग्रेसचे बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे। अशोक चव्हाणांसोबत नांदेड जिल्ह्यातील 2 आमदारांसह इतर 20 आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांचे खंदे समर्थक माजी आमदार अमर राजूरकर, माजी मंत्री डीपी सावंत, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोरेकर, आमदार माधव पाटील जळगावकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्यासह जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, पालिका नगराध्यक्ष यासह हजारो पदाधिकारी चव्हाण यांच्यासोबत जाण्याची शक्यता वर्तवलेली आहे। नांदेड जिल्ह्याबाहेरील आजी माजी आमदार खासदार हे सुद्धा चव्हाण यांच्यासोबत जातील अशी शक्यता आहे। तर अशोक चव्हाण यांच्यासोबत कोण कोण जाणार आहे ते जाणून घेऊया। माजी आमदार अमर राजूरकर हे जाण्याची शक्यता आहे, ज्यांनी आत्ताच राजीनामा दिल्याची बातमी आपण पाहिली। माजी मंत्री डीपी सावंत, माजी आमदार हनुमंत पाटील बोटमोरगेकर, आमदार माधव पाटील जळगावकर हे सुद्धा अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे। आमदार जितेश अंतापूरकर जाण्याची शक्यता आहे। माजी आमदार अमर राजूरकर हे सुद्धा अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे। आमदार मोहन अण्णा हंबर्डे चव्हाणांसोबत जाण्याची शक्यता आहे। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चव्हाणांना सादर साथ सुद्धा दिली जाणार आहे। आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरार सध्या आपल्यासोबत आहे। कमलाकर, मराठवाड्यामध्ये हा मोठा धक्का एक प्रकारे काँग्रेसला मानला जातोय। नक्कीच तृप्ती, सर्वात मोठा धक्का काँग्रेससाठी मानला जातोय। खरं तर महाराष्ट्रभरामध्ये अशोक चव्हाण यांची एक वेगळी क्रेज होती आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर अशोक चव्हाणांचा गड म्हणून नांदेड जिल्ह्याला ओळखलं जातं। यासोबत अशोक चव्हाणांचा राजीनामा झाल्याच्या नंतर अशोक चव्हाण यांच्या घरासमोर असेल किंवा काँग्रेसच्या कार्यालयासमोर असेल पूर्णतः शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडं जर बघितलं तर अशोक चव्हाण यांच्यासोबत नांदेडमधले जितेश अंतापूरकर जे आमदार आहेत देगलूर विधानसभा मतदारसंघातून आणि माधवराव पाटील जवळगावकर हे अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे। यासह लातूर जिल्ह्यातील धीरज देशमुख असतील किंवा अमित देशमुख हे सुद्धा अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि यासह राज्यभरातून जवळपास 20 आमदार जे आहेत अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असून ते अशोक चव्हाण यांच्यासोबतच जातील। ज्यावेळेला अशोक चव्हाणचा यांचा जो भाजप प्रवेश असेल तो नाममात्र असणार आहे आणि इतर आमदारांचा जो प्रवेश आहे ही 6 महिने उरलेली जी टर्म आहे ती संपल्याच्या नंतर होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि नांदेड जिल्ह्यात जर बघितलं तर हजारो कार्यकर्ते अशोक चव्हाणांचे जे आहेत ते अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याची दाट शक्यता आहे। नगरपालिकेचे नगराध्यक्ष असतील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असतील, हे सर्व अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असल्याचं कळतंय। धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।